नमस्कार. बोलायला उभं राहिलं की भीती वाटते? साहजिक आहे. पण डेल कार्नेगी म्हणतात की आत्मविश्वास ही काही जन्मता मिळणारी गोष्ट नाहीये, तर ते एक कौशल्य आहे जे कोणीही शिकू शकतं. चला तर मग आज आपण त्यांच्याच जबरदस्त टिप्स वापरून ही भीती कशी घालवायची आणि एक प्रभावी वक्ता कसं बनायचं हेच बघूया. असं होतं का कधी की बोलायला उभं राहिलं आणि डोकं एकदम सुन्न, ब्लँक? अनेकांसोबत हे होतं. ही इतकी कॉमन भीती आहे ना की जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेली असतेच. पण चांगली गोष्ट काय आहे माहितीये, यावर आपण अगदी सहज मात करू शकतो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर आत्मविश्वास ही काही जन्मापासून मिळालेली देणगी वगैरे नाहीये. ते एक स्किल आहे, एक कौशल्य जे कोणालाही शिकता येतं. डेल कार्नेगी यांच्या संपूर्ण शिकवणीचा हाच पाया आहे आणि याच विचाराने आपण पुढे जाणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी बोलण्याची भीती कशी जिंकायची, मग आत्मविश्वास कसा तयार करायचा, एक लक्षात राहील असा मेसेज कसा बनवायचा आणि तो लोकांपर्यंत दमदारपणे पोहोचवायचा कसा, आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक 7 दिवसांचा ॲक्शन प्लॅन पण आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, भाषणाची भीती जिंकणे. बघा, कोणतंही स्किल शिकायच्या आधी आपला जो सगळ्यात मोठा अडथळा आहे म्हणजे भीती, त्याला सामोरं जावं लागेल, बरोबर? तर ह्या भागात आपण चिंतेकडून थेट कृतीकडे कसं जायचं हेच पाहणार आहोत. डेल कार्नेगी यांच्या शिकवणीचं मूळ म्हणजे कार्नेगी कॉर एका खूप सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टीवर टिकून आहे. ती म्हणजे प्रभावी भाषण हे काही जन्मतः मिळालेल्या टॅलेंटमुळे येत नाही, तर ते येतं योग्य तयारी आणि भरपूर सरावातून. बस हे एकच तत्व लक्षात ठेवा, कारण पुढचा सगळा सल्ला याच पायावर उभा आहे. ओके, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. आत्मविश्वास कसा वाढवायचा. भीती तर आपण ओळखली. आता पुढची पायरी म्हणजे आतून आत्मविश्वास तयार करणे. कारण शेवटी एखाद्या चांगल्या भाषणाचा पाया आपली मानसिक तयारीच असते. कार्नेगीज यांचं हे वाक्य बघा, तयारी भीतीला मारते. किती खरं आहे नाही का? सगळ्यात चिंता दूर करण्यासाठी हे एकच वाक्य पुरेसं आहे. भीतीवर तयारी हाच एक रामबाण उपाय आहे. जेवढी जास्त तयारी तेवढी भीती कमी. अगदी सरळ गणित आहे. तर मग हा आत्मविश्वास वाढवायचा कसा? सुरुवात करा आपल्या अनुभवातून बोलण्यापासून. ज्या गोष्टी आपण स्वतः जगलो आहोत त्याबद्दल बोलणं नेहमीच सोपं जातं, नाही का? मग भाषणाला एक स्ट्रक्चर द्या. फक्त तीन महत्त्वाचे मुद्दे तयार करा, म्हणजे डोक्यात गोंधळ होत नाही. आणि हो, मोठ्याने सराव करा. खास करून भाषणाची सुरुवात कशी करायची याचा सराव केला ना की कुठे कमी पडतोय हे लगेच कळतं. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कृतीतून आत्मविश्वास निर्माण होतो. ही कल्पनाच खूप पॉवरफुल आहे. आपण काय करतो, आत्मविश्वास आल्यावर काहीतरी करू असं वाट बघत बसतो. पण कार्नेगी म्हणतात की हे समीकरण उलटं आहे. कृती केल्यावर आत्मविश्वास येतो. धैर्य हे काहीतरी करण्याआधी नाही, तर ते केल्यावर मिळतं. त्यामुळे वाट बघू नका, सुरुवात करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी ना सगळ्यात आधी आपलं फोकस बदला. मी कसा दिसतोय किंवा लोक काय म्हणतील ह्या विचारांऐवजी मी ऐकणाऱ्यांना काय मदत करू शकेन ह्यावर लक्ष द्या. मग छोट्या ग्रुप्समध्ये वारंवार बोला, कारण खरं सांगायचं तर 5व्यांदा बोलणं हे पहिल्यांदा बोलण्यापेक्षा कितीतरी सोपं असतं. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, एका वेळी फक्त एकाच स्किलवर काम करा. सगळे एकदम बदलायला जाऊ नका. ओके, तर आता माइंडसेट तयार झालाय. आता वळूया प्रत्यक्ष भाषणाच्या कंटेंटकडे. तिसरा भाग आहे एक अविस्मरणीय संदेश तयार करणे. म्हणजे आपले विचार लोकांच्या मनात कायमचे कसे घर करून राहतील हे आता बघूया. हा नंबर 3 हा कायम डोक्यात ठेवा. कोणतंही भाषण असो ते फक्त 3 मुख्य मुद्द्यांभोवतीच तयार करा. का? कारण आपल्या मेंदूला ना 3च्या गटात माहिती लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. यामुळे आपलं भाषण फक्त प्रभावीच होत नाही, तर ते लोकांच्या कायमचं लक्षात राहतं. कथा विश्वास निर्माण करतात, हे वाक्य म्हणजे भाषणाच्या कलेचं सार आहे. खरंय, नुसते फॅक्ट्स आणि आकडेवारी कोणाच्या लक्षात राहते, पण गोष्टी, कथा आणि उदाहरणं या आपल्या कल्पनांना जिवंत करतात. लोकांना त्या आपल्याशा वाटतात. म्हणून आपल्या प्रत्येक मुद्द्याला गोष्टींची जोड द्या. तर आपला मेसेज प्रभावी बनवण्यासाठी या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याला एक गोष्ट किंवा उदाहरण जोडा. 2. भाषा अगदी सोपी आणि प्रामाणिक ठेवा. अवघड शब्द वापरण्यापेक्षा साधेपणा जास्त परिणामकारक असतो. आणि 3. सुरुवात आणि शेवट दोन्ही एकदम दमदार करा, कारण पहिले काही सेकंद आणि शेवटची वाक्य हेच लोकांच्या कायम लक्षात राहतं. इथे बघा 2 मार्ग एकदम स्पष्ट दिसतात. एक आहे भीतीचा मार्ग,
जिथे वक्ता पूर्ण स्क्रिप्ट वाचतो, सगळं लक्ष स्वतःवर ठेवतो आणि खूप सारे मुद्दे सांगून गोंधळ उडवतो. आणि दुसरा आहे आत्मविश्वासाचा मार्ग, जिथे वक्ता फक्त काही कीवर्ड नोट्स वापरतो, आपलं लक्ष संदेशावर ठेवतो आणि सगळं भाषण फक्त 3 मुद्द्यांमध्ये बसवतो. फरक स्पष्ट आहे. चला आता 4थ्या भागाकडे जाऊया, प्रभावी सादरीकरण. आपला संदेश तर तयार आहे, पण तो लोकांपर्यंत पोहोचणार कसा? तर आता आपण त्या स्किल्सकडे वळूया ज्या आपल्या शब्दांमध्ये जीव टाकतील आणि आपल्याला लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचवतील. याला एक संवाद बनवा. किती सोपं आहे, पण किती महत्त्वाचं. भाषणाकडे एक परफॉर्मन्स म्हणून बघू नका, त्याला एक संभाषण समजा. हा एक छोटासा बदल आपलं सगळं प्रेशर कमी करतो आणि ऐकणाऱ्यांशी एक कनेक्शन तयार होतं. आपण काहीतरी सादर नाही करत आहोत, आपण त्यांच्याशी बोलत आहोत. आणि हे करण्यासाठी काही सोप्या युक्त्या आहेत. एक म्हणजे अख्खं पॅराग्राफ वाचण्याऐवजी फक्त कीवर्ड नोट्स वापरा. यामुळे बोलणं खूप नैसर्गिक वाटतं. दुसरं, आवाजात एनर्जी आणा. आवाजाचा वेग, त्याचा चढ उतार, कुठे थांबायचं, या सगळ्याचा वापर करा. आणि तिसरं, हातांची हालचाल नैसर्गिक होऊ द्या, त्यांना खिशात वगैरे ठेवू नका. डोळे विश्वास निर्माण करतात. आय कॉन्टॅक्ट हा विश्वास तयार करण्याचा आणि खरं तर स्वतःची भीती कमी करण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. मग आय कॉन्टॅक्ट कसा साधायचा? गर्दीतले काही हसरे, फ्रेंडली चेहरे शोधा आणि प्रत्येकाशी साधारण 3 सेकंदांसाठी नजर मिळवा. त्यासोबतच बोलता बोलता प्रश्न विचारा. या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं? ऐकणाऱ्यांना वाटतं की अरे, आपणही या संवादाचा एक भाग आहोत. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तुमची 7 दिवसांची ॲक्शन प्लॅन. कारण नुसतं ऐकून काय उपयोग? खरी मजा तेव्हा आहे जेव्हा आपण हे सगळं कृतीत आणू. पण त्या ॲक्शन प्लॅनकडे जाण्याआधी चला एकदा पटकन 3 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आठवूया. पहिलं, आत्मविश्वास हा तयारी आणि सरावातूनच येतो. दुसरं, आपला मेसेज सोपा ठेवा. 3 मुद्दे आणि त्यांना जोडलेल्या गोष्टी. आणि तिसरं, लक्ष स्वतःवर नाही तर ऐकणाऱ्यांना मदत करण्यावर ठेवा. तर ही आहे तुमची 7 दिवसांची सोपी योजना. दिवस 1, असा विषय निवडा जो आपल्याला चांगला माहिती आहे. दिवस 2, त्याचे फक्त 3 मुख्य मुद्दे लिहा. दिवस 3, प्रत्येक मुद्द्याला एक गोष्ट जोडा. दिवस 4, कीवर्ड नोट्स तयार करा. दिवस 5, भाषणाची सुरुवात, फक्त सुरुवात. 10 वेळा मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करा. दिवस 6, स्वतःला रेकॉर्ड करा आणि सुधारण्यासाठी फक्त एक गोष्ट शोधा. आणि शेवटी दिवस 7, एका लहान फ्रेंडली ग्रुपसमोर फक्त 3 मिनिटं बोला. बघा, हे नक्कीच शक्य आहे. तर मग आता खरा प्रश्न, भाषण कसं द्यायचं हा उरलेलाच नाहीये. खरा प्रश्न हा आहे की अशी कोणती कल्पना आहे जी आता जगासोबत शेअर करण्यासाठी आपण तयार आहोत. अशी कल्पना जी कदाचित इतरांचं आयुष्य बदलू शकते. कारण आपले विचार महत्त्वाचे आहेत आणि आता ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.